हे बघा, आल्याचं शेत आहे. आल्याच्या शेतात आंतरपीक मिरची घेतलेली आहे. बेडवर घेवडा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या आल्याच्या रिकाम्या पाटामध्ये कांदा लागवड केली होती. आता सगळ्यांना माहीतच आहे की यावर्षी आता ह्या 8 दिवसामध्ये एवढा प्रचंड पाऊस पडला, नद्या नाल्यांना ओढ्यांना पूर आले. आणि कांदा हे अतिशय पाण्याला सेन्सिटिव्ह पीक असते की ते लगेच सडतं. हा कांदा पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे, नैसर्गिक आहे. कारण आल्याला जे आपण शेणखत वापरतो ते पूर्ण शेतात पसरलेलं असतं आणि बेडवर फक्त आपण आलं लागवड करत असतो हे. आणि ते पाटातलं खत हे असंच वाया जातं. म्हणून मी दरवर्षी आल्याची बांडी पडल्यानंतर पाटाच्या दोन्ही बाजूला, इकडे आणि इकडे, दोन्ही बाजूला कांदा लागवड करत असतो. आणि यावर्षी लागवड उशिरा झाली, त्यामुळं कांदा हा पावसात सापडला. आणि ह्या पाटानं पावसात प्रचंड पाणी वाहत होतं, तरीसुद्धा एकही कांदा सडलेला नाही. म्हणजे जर पीक जर आपण नैसर्गिक ठेवलं, सेंद्रिय, तर ते निसर्गाच्या कुठल्याही आघाताला सहज सहन करतं. हे इथं दिसून येते. आपण टी व्हीला बातम्या बघतोय की कांदा सडला, खराब झाला. तर हा कांदा तसाच पावसात असताना सुद्धा अजिबात खराब झालेला नाही. म्हणजे पूर्ण निसर्गाला धरून जर आपण शेती केली तर निसर्गाचा कुठलाही आघात सहन करायची ताकद या निसर्गात आहे. काहीच झालेलं नाही कांद्याला. हा